मातोश्रींचं आज्ञाधारक बाळ आज बाहेर जिमला न जाता घरातच व्यायाम करतय. काय झालं? तुझ्या जिगचा वैताग आलाय का? आत्ताच असं मग नंतर कसं काय होणार रे? माझी बिजी काय नाही ती. तिच्यात माझा काही संबंध नाही. तिच्याकडे बघितलं ना डोळं मिटून घ्यावं असं वाटतं मला. आणि तिला डोळं भरून बघावं असं वाटतंय. तिची मातोश्रींची खुन्नच वाढत चालल्या. गौरी काही उगाच भांडणाऱ्यातली नाही. त्या जिग्सनच काहीतरी आगाऊपणा केला असणार बघ. तुला माहित आहे, मला माहिती आहे, पण मातोश्रींना जिगीशाच बरोबर वाटते. चक्रम आहे पोरगी ती. जिग्स म्हणे जिग्स. तू गौरीला तुझ्या मनातलं सांगितलंस? कसं सांगणार? आत्ता कुठं दोस्ती झाल्या आणि त्यात त्या महाराजनं नवीन टूम काढल्या. म्हणतोय गौरी आता कलेक्टर होणार तर शंकर दादा तुम्हाला बी कलेक्टर व्हावं लागेल, नाही तर जोडी काय जमणार नाही. अरे वा, म्हणजे माझा छोटुकला भाऊ आता कलेक्टर होणार. चांगलंय. पण अभ्यास करून होणार का? कर कर कर, तू बी चेष्टा कर आता कर. अरे तू एक काम कर, तू गौरीला दोस्त म्हणून विचार ना, का तुला कसा नवरा पाहिजे. तोच तर प्लॅन आहे ना. पण जे करायचंय ना ते लवकर कर. या जिगीशाचं शेपूट वाढतच चाललंय. पुढे जाऊन ते आवरणं कठीण होईल. तिनं आधीच मातोश्रींना आपलंसं करून घेतलंय. हा, मम्मी कशाला? अरे बाळा जित्या, उद्या कृष्णेला महापूर येणार आहे. त्यात तुला पावता येत नाही. त्या महापुरात माझा लाडका वंशाचा दिवा न बुडता तरंगाय पाहिजे. काय अगं दिदे, यावर्षी पाऊस कमी सांगितलाय ग. हा, यंदा लय पीक आलंय जांभळाचं. पाऊस कमी आहे. तुला ते व्हॉट्सअपचा मेसेज आला नाही का? इंदुराणीनं सांगितलं महापूर येणार तर येणार. 1000 डाव सांगितले माझ्या लाडक्याला पवाय शिकवा, पण नाही. आता हे असं टमऱ्याला बांधावं लागते. मम्मी टमरेल नाही ग, कॅन. हा हा, कॅन कॅन. जीत बाळा, हा कॅन अजिबात काढायचा नाही. उद्या लय मोठा महापूर येणार आहे. हा, अरे इथं नदीनं तळ गाठलाय, वरून पावसाचा पत्त्या नाही. तुला कोणी सांगितलं उद्या महापूर येणार आहे म्हणून? कारण महापूर इंदुराणी आणणार आहे. कृष्णा नदीला नाही, रडूगाई कृष्णेला. उद्या तिच्या थोरल्या लेकीला बघाय पाहुणं येणार आहेत. पहिली सोयरी कान कडाक. मग रडूगाईच्या आसवांचा महापूर येणार. लय कडक प्लॅन आखलोय मी. नाही 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 इंदुराणी, तू असला काही कांड करणार नाही हा तिथे जाऊन. का नाही करणार? मी घाबरत नसतो कुणाला. अगं घाबरण्याचा सवाल नाही ग बाई. तू जर तिथं जाऊन काही कांड केलं ना की खा नवळ आणि जा इसरून. मग नाही ना दाजी, काय झालं तरी जागा ती खाली झाली पाहिजे. पुढच्या महिन्यात हॉटेल डॉनचं उद्घाटनाचा प्लॅन आहे माझा. हाय ना प्लॅन. हा मग तुझ्या दीदीचा प्लॅन आवर जरा. दिदे, तू उद्या काहीच करायचं नाहीस. इंदुराणी, तुला माझी शपथ आहे. हट. असल्या शब्दामध्ये फसायला मी काय रडूगाय वाटलो का काय? ती टिटवी मला चोर भिकारी म्हणले. त्या रडूगायच्या लेकीची पहिली सोयरीक ही इंदुराणी मोडणार म्हणजे मोडणार. इथं बस बस, आओ, शांत बस. जरा थंड डोसक्याने विचार कर. हे बघ, मी कृष्णीच्या लेकीचं कन्यादान करायचं असं ठरलंय की नाही? ठरलं होतं का नाही? असंच आहे ना. तू जर त्या कार्यात जाऊन काही मोडता घातलास, हिशेब पुन्हा वाढ नाही ना. कारण मग त्या कृष्णीला आणि तिच्या तिन्ही लेकीला गावाबाहेर हाकलून देऊन गावासमोर पट्ट राणीचा वट्ट गाजवायचं तुझं सापान.
सापानच राहीन बघ मग. करेक्ट दाजी दिदे, ही सोयरीक मोडावा अशी माझी पण इच्छा आहे ग. पण काय ना, जोपर्यंत कागदपत्र सहाय्य होत नाही ना, तोपर्यंत तू काय बी नाही करायचं बघ, शांत राहायचं. हा अगं बाई, तुझ्याच फायद्याचं सांगायलो, ऐक ना जरा. दिदे वाटतंस तर तुझ्या मी पाया पडतोय बघ, पण एकदा दाजीचं ऐक प्लीज. ठीक आहे ठीक आहे, एवढं पाया पडून इनवतोयस म्हणून ऐकतोय आम्ही. इंदुराणीचा कडाक प्लॅन कॅन्सल. पण त्या रडुगायच्या लेकीची पहिली सोयरीक जुळते हे उघड्या डोळ्यांनी कसं बघू मी? दिदे डोळे बंद कर, डोळे मीठ आणि शांत राहा. तू काय बी करायचं नाही, बाकी आम्ही सांभाळतो. सोपं.